तर नमस्कार मंडळी, मी श्रावणी तुमचं खूप खूप स्वागत करते श्रावणी संकेत तुमच्या आवडत्या मालवणी यूट्यूब चॅनलवर। मागच्या टायमिंगला आम्ही सुरणाची कापा टाकलेला आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालो। तर म्हटलं हा आता तुमका मस्तपैकी चूरणाची भाजी कशी केली जाता ती तुमका या व्हिडिओत बघूक मिळतली या। तर मस्त त्या दिवशी आम्ही तो चुरून काढलेला आणि त्याची भाजी तुमका आता व्हिडिओत बघूक मिळतली। तर चला व्हिडिओ खय पण स्किप करू नको आणि भाजी आपण त्याला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, आज आपण बनवता चूरणाची भाजी आणि चूरणाच्या भाजीसाठी आपल्याला वाटाप लागणारा। तर या वाटापा खोबरा किसून घेऊन वाटून किसून त्या भाजून घेतलेला आणि आपण ते कांदो पण चांगलो बारीक कापून म्हणजे उभो कापून घ्यायचो आणि तो भाजून घ्यायचो व्यवस्थित। आणि इकडे कांदो पण कापून घेतलेला। तर चला तुमका दाखवणार मस्तपैकी चूर्ण। हे बघा चुरून हा कचऱ्याची या काय गो बाजू कोण आहे। तर हे बघा चुरून हा तो आता आई तुमका कापून दाखवतली मस्तपैकी। हे बघा त्या दिवशी काढले एलिफंट फूट इंग्लिश मध्ये। तर त्या दिवशी काढलेलो जिओचा आणि तो आता आपण तुमका कापून व्यवस्थित म्हणजे कसो कापायचो काय काय जणांना समजत पण नाही ना कसो कापायचो तो व्यवस्थित कापून त्याची भाजी मालवणी पद्धतीत भाजी कशी तयार करायची ती तुमका आज दाखवणार आपण या व्हिडिओत। तर बघा आईच्या हातात जरा आज या लागला काठी ह्याची जरा रान साफ करत होती ती काठी लागली। असं व्यवस्थित कापून घेतलं आणि बघा दोन तुकडे करून सुप्रियाने तर ते एक आपण येऊ चुरून सुप्रियाने देऊन येऊया। हा चल वहिनी तर धर तुझ्यासाठी आयन गिफ्ट दिलाय ना खास गावठी कापता आता। चला आता आपण आता भाजी करूया मस्तपैकी। हे रुजत घालूया। हा ह्यो रुजत घालायचं साल बिल सगळं। हा आणि आपण मस्तपैकी कापून घेऊया। ही साल जरी घातला असता तरी एवढं मोठं चुरून 1-2 वर्षात होऊ शकता। ते बघा तिची सालावरची सगळी काढून घ्यायची व्यवस्थित क्लीन करायचो तो। आम्ही लावल्यावर 3 वर्ष झाली नाही। 2-3 वर्षात तो एवढं मोठं होऊ शकता। नाहीतर मग लगेच होणार नाही। तुम्ही यावर्षी लावशाल पुढच्या वर्षी काढू जाशाल तर एवढं होणार नाही ना। नाही आणि लय वर्ष झाली की जागा सोडता मग जाणार नाही तुझं काय नाहीसच होत असतं लोक। तर आपण आता किती याची कापा करूया भाजी। हा सॉरी भाजी एवढ्याची भाजी करूया। हा चालत। तर ह्यांच्यासाठी आहे चिकन। आम्ही चिकन व्यवस्थित तो बारीक बारीक करून सगळं व्यवस्थित बारीक डाग दिसतील ते पण त्याचे काढून घ्यायचे। डिटेल मध्ये तुमका रेसिपी दाखवणार आज। मस्त करकरीतच होईल ना मला करकरीतच आवडतं। कोण येईल माझं मस्त ऑथेंटिक रेसिपी चूरणाची भाजी। रे बघा आईन कसे मस्त तुकडे पाडून घेतल्यानं छानपैकी आणि हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतरच भाजी करायची आधी नाही। हो झाली बस बस। तर आई मस्तपैकी चुरून धुवून घेता आणि हो खाजेचो चुरून नाही तर एका हात पण लागू नको होतो।
थोडीफार प्रमाणात असता, पण आपण त्याच्यात टाकणार कोकम मस्तपैकी. हे म्हणजे जावयाने दिलेलो, रुजत घातलेलो होतो. जावयाने माझ्या मुंबईतून दिलेला आणि मका चुरून. हा तो तो मी रुजत घातलं, थोडं उरलो तो कोंबिलो म्हणून त्याचं हे झालं सगळं मस्तपैकी. हा. आणि आता पण दिलं पाठवून मोठं एकदम 5 किलोचं. 5 किलोचं. तर चला रेसिपी करताना तुमका दाखवतोय. हे बघा आता आपण चूरणाची भाजी फोडणी घालूया. ताईन कढई ठेवलं ना तर तुम्ही म्हणशाल कढई घातलेली नाही काय. कढई घातलेली या पहिला कोटिंग काळ्या कलरचा. म्हणजे काय काय कमेंट करणारे करतात ना त्यांच्यासाठी. तुला आता आपण तेल घातलं कढई आणि कढई चांगली तापली की फोडणी घालूया. फोडणी तो कांदो पडलेलो फोडणीत ढवळून घेऊया. तो पहिलं चमचो आई घेतला काय लागला चमच्याचा तो कांदो पुन्हा एकदा आपण आलं लसूणची पेस्ट घालूया. कांदो आणि पेस्ट मस्तपैकी भाजून घ्यायची. कचित लागत नाही तर तो मग कसं तरी लागतं कांदा. कशा चांगलं भाजायचं. हा भाजायचं मग त्याला चव येतं चांगली. आई म्हणतात कांदो चांगलं भाजायचो नाहीतर कचकचित लागतं. वेगळंच लागतं तो मसाला. आपलं घरगुती मालवणी मसालो हा. त्याच्यात आपले सगळे गरम मसाले असतात. त्याच्यामुळे आपल्या वेगळं काही गरम मसाला पण टाकूची गरज नसता. पण आपण जर आम्ही टाकतो म्हणजे जुनं झालो ना की थोडं टाकायचो. फ्लेवर जरा उडतात ना मध्ये जे बघा. आईले पण फोडणीत पडलेलो हा. भाजी ना एक नंबर लागतं भाजी टेस्टी. हे गेले सलमानच्या बागेत त्याच्यामुळे आज मी शूटिंग करतोय. त्याकडे आमची जरा आंब्याची कामं होती म्हणून आम्ही इकडे गेलेलो. हे गेलं सगळे बागेत. कलर बघू शकता तुम्ही कसलं हिरो आलो भारी. थोडा वेळ मसालो घालून परतून घेतले नाही भाजी. आणि आता हळद घालणार आपण. तर हळद घालून पण व्यवस्थित परतून घेऊया. नंतर थोडा पाणी टाकूचा लागतं. चवीसाठी टाकतोय. एव्हरेस्ट जो गरम मसाला तो चवीसाठी घालता. तर मग अशी मी तुम्हाला सांगलंय ना आपलं मसालो असतात. पण आता जुनं झालो काय जरा थोडं टाकूचं लागतं. तर 5-6 महिने होऊन गेले मसाले. आणि थोडंसं पाणी ऍड करूया. मीठ आणि कोकमा टाकली तर मीठ घालूया. नंतर डायरेक्ट वाट. मीठ कशा तुमका तर माहिती आहे मिठाशिवाय काय चवत नसतं. प्रत्येकानं आपापल्या चवीनुसारच म्हणजे आपल्याला जेवढं लागतं तेवढंच घालूचा. तेवढ्या याच्यात शिजत मस्त रे. ही आपली कोकमा घालूया. कारण कोकमाशिवाय ही रेसिपी होऊ शकत नाही. म्हणजे आम्ही कशी मालवणी माणसं असल्यामुळे कोकमा घालता. कोण आता चिंच घालत असतील लिंबू घालत असतील तर काय माहिती नाही. पण आम्ही तर कोकमाच घालता. ते बघा आमच्या आईचा डब्बा आहे कोकमाचो. त्याच्यात चिंच पण कोकमा पण होत. आणि आम्ही आंब्याची पण सोला करून ठेवतो. ती पण पावडर पण केली. आमसूल पावडर. आम्ही आंबेवाले असल्यामुळे आंब्याचं सार आम्ही आंबेवाले असल्यामुळे आम्ही करतो. फोडा आहोत आंब्याची. ते बघा कोळी फुटाक लागले. झाकण मारून ना
ठेवून देऊ ग. वाटाक लावून घ्या. झाकण मारून मस्तपैकी ठेवून देऊया. आधी हळद राहून शिजून दे चांगली ती. नंतर मग आपण या वाटापान आता मिक्सरला वाटून घेऊया. वाटून झाल्यावर मग दाखवते. भाजी बघा कितपत शिजली आधी. कलर बघा कसलो इल्लो होतो जबरदस्त. बघू शकता आपली भाजी मस्तपैकी शिजली आहे. तर 2 रेसिपी चालू आहेत. इकडे या मालवणी पद्धतीचं चिकन आणि ही आपली रेसिपी चालू ती चुरणाची भाजी. आणि आपण का मालवणी पद्धतीचं चिकन श्रावणी अँड स्वर लाईफ चॅनलवर बघूक मिळतला. तर तिकडे जावा आणि चेक करा. काय थांब आली. ते बघा वाटण वाटून घेतलेला. ते वाटण वाटून घेतलेलं नाही. तर आता आपण घालूया भाजीत. खोकता बाबूआ जास्त पण नको, थोडंसंच घालूया ना. आणि वाटण घालून पण भाजी चांगली शिजूया. आता शिजत ठेवूया. तर बघा आपली भाजी पण तयार झाली आहे. आता आपण याच्यात कोथिंबीर घातली की खाण्यासाठी एकदम तयार. सरभरी हे बघा मस्तपैकी कोथिंबीर घालून भाजी आपली तयार झाली आहे. आता मस्त फोटो बिटो काढून घेतोय आणि टेस्ट करताना मग दाखवतोय. आपली भाजी तयार झाली मस्तपैकी. तर आता आपण जेवूया. डिश मध्ये पेला दे. पेला मला घालू. घाल ना काही पण घाल. ये लो आपका रसोड़ा पेला. चव घेऊन सांगते कशी आली. चिकन आहे ना तुझ्या आवडीचं. चिकन अगो ते वाला व्हेज चिकन वाडा फिल्टर लावून सांगले. मस्त आली. हा मस्त भारी मग जशी लागते ना तशी जा. जबरदस्त टेस्ट करून बघा.